आज या ठिकाणी माझे सर्व धनगर बांधव जे काही दिवसापासून उपोषण करत आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या समर्थनास त्यांच्या सोबत आपण एका नाण्याचे एकच आपण सगळे एका बाजूला आहोत आणि विरोधी पक्ष तो खरा आहे आणि तो एका बाजूला आहे। पण मला या विषयात कोणत्याही पद्धतीचं राजकारण करायचं नाही आहे। प्रथमतः मला या व्यासपीठावरून आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे की या तुमच्यामुळे तुमच्या सिंहाच्या वाट्यामुळे मी आज खासदार होऊ शकतो। त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते। आणि मी सुरुवातीपासून आजपर्यंत म्हणते की मी देवाकडून कधी काही मागितलं नाहीये। मी नेहमी कृतज्ञतेची भावना माझी असते जेव्हा आपण देवाकडे जातो। आज आपण पंढरपुरात आहोत, पण जेव्हा जेव्हा माझ्या मंगळवेढा तालुका किंवा पंढरपूर तालुक्यात जो त्रस्त असलेला किंवा दक्षिण सोलापूर जो तहानलेला माझा धनगर शेतकरी आहे त्याच्या त्रासाकडे बघून त्यावेळेस मी एकदा देवाला म्हणाली की देवा एकदा त्या शेतकरी बांधवासाठी मला खासदार बन। आज आपल्या देशाचा कणा आपल्या महाराष्ट्राचा कणा हा शेतकरी आहे। धनगर समाजाचा लढा हा अनेक वर्षापासून आहे, त्याची मला जाणीव आहे। माझ्या वडिलांसाठी आनंदराव देवकाते साहेबांनी जो त्याग केला तो आम्ही कधीच विसरू शकणार नाही। दक्षिण धनगर जास्त राहणारा जो दक्षिण भागाचे मुख्यमंत्री वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून गेले हा माझा आमचा सगळ्यांचा अभिमान आहे। आज घोंगडा घालून कष्ट करणारा माझा बांधव आहे। मी तुमच्या सोबत खांद्याला खांदा मिळून या लढ्यात आहे, पण जोपर्यंत सत्ता बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हा संघर्ष करावा लागणार आहे। मला असं वाटतं की आशेची किरण आता दूर नाहीये दादा। काही दिवसात अवघ्या काही महिन्यात सत्ता पलट त्या ठिकाणी होणार आहे। मी तुम्हाला शब्द दिला होता की निवडून आल्यानंतर पहिला आवाज जो माझा लोकसभेत जाईल तो धनगर आरक्षणाबद्दल जाईल आणि तो मी केला। दुसरा माझा आवाज शेतकऱ्यांसाठी होता। तुमच्या आशीर्वादामुळे मला तिथपर्यंत हा आवाज देण्याची हिंमत आली। समावेशाचा प्रश्न नाहीये मला माहिती आहे, अंमलबजावणीचा प्रश्न आहे दादा, आणि तो प्रश्न आपल्याला रेतून धरायचा आहे। तो जरी माझा पहिला आवाज लोकसभेत होता तरी आरक्षण मिळेपर्यंत अंमलबजावणी होईपर्यंत तो माझा शेवटचा आवाज राहणार नाही। माझा शेवटचा आवाज तेव्हाच होईल जेव्हा अंमलबजावणी होईल आणि जेव्हा आपल्याला जे पाहिजे ते मिळेल। मी बनसोडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करते। सर बसा। आणि आपण व्यासपीठात आणि आपण हा जो आपला लढा आहे तो कायम ठेवायचा आहे। तुमची बहीण म्हणून तुमची लेक म्हणून मी सदैव या लढ्यामध्ये तुमच्या सोबत आहे। आणि जसं मी म्हणाली की आशेचे किरण दूर नाहीये अवघ्या 3-4 महिन्यामध्ये, कारण का हा बांधव इतका त्रस्त झाला, इतका वैतागलाय। ज्या लोकांच्या जीवावर निवडून आले त्या लोकांना विसर ह्या सत्ताधाऱ्यांना पडले। पण मला राजकारण ह्या व्यासपीठावर आणून या उपोषणाचा दर्जा खाली आणायचा नाहीये। म्हणून मला कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता तुमचा संघर्ष, तुमच्या व्यथा, तुमचा लढा हा व्यर्थ नाही जायला पाहिजे ह्यासाठी मी तुमच्या सोबत आहे। आणि हा लढा जोपर्यंत नाही तोपर्यंत मी आहे। या लढ्याला माझा खांद्याला खांदा लावून साथ असणार आहे। जे उपोषण करत आहेत त्यांची काही जणांची तब्येत खालावली, बीपी लो झालाय, शुगर लो झाले, कृपया मला असं वाटतं आपण सगळे लढा आता लढणं तुमची गावोगावी झोपड्यात आता तुमची गरज आहे। म्हणून त्यासाठी जी काही मुठीवर उरलेली ताकद आहे किंवा त्याच्यापेक्षा आभाळभर, खरं तर आभाळाची माया आहे, जी ताकद आहे त्या देवाची ती आपण साबित ठेवून लढा लढण्यासाठी आपण ताकद सांभाळून ठेवू। आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे या पद्धतीने आपण काम करूया। क्षणात पावलोपावली मी आपल्या सोबत आहे एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगते। पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जो आशीर्वाद दिला
तो मी व्यर्थ जाऊ देणार नाही. प्रत्येक जणांनी ज्यांनी मला मत दिलं ते मत मी व्यर्थ जाऊ देणार नाही. आणि ते एकाच गोष्टीने साबित होईल, जेव्हा आपली अंमलबजावणी होईल त्याच दिवशी ते होईल. त्यासाठी माझा लढा शेवटच्या क्षणापर्यंत असेल, एवढंच या ठिकाणी सांगते. आणि मी विनंती करते आज या जिल्ह्याची, या लोकसभेची खासदार म्हणून, आणि नेहमी तुम्ही जसं मला माझ्या लढ्यात साथ दिली तशी तुमच्या सोबत मी आहे. आणि विनंती करते की आपण हे उपोषण जर थांबवून हा जो लढा आहे गावोगावी नेऊ, गावोगावी जाऊन जर तिथे हा लढा उभा केला तर मला असं वाटतं त्याचा जास्त ठसा इम्पॅक्ट होईल, एवढे या ठिकाणी सांगते. आणि विनंती करते की आपण हे उपोषण सोडावं. जे मूकबधिर सरकार आहे त्या सरकारला जाग येण्याची वाट न पाहता आपणच आपल्या हातात आता हे घेणं गरजेचं आहे. त्याची सुरुवात या व्यासपीठावरून झाली. तो अभिमान या ठिकाणी आहे, त्याचं अभिनंदन करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. येलकोट येलकोट, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.